नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया मूग डाळ. पॉकेट मध्ये आणून खातात ना मुलं छोटे छोटे, 5-5 रुपयाला पुड्या असतात. तशी मूग डाळ आपण घरच्या घरी बनवूया. चला मग बनवायला सुरुवात करूया. छोट्या बाउलने एक बाउल मी मुगाची डाळ घेतली आहे. मुगाच्या डाळीला साफ करून 2 वेळा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 4 तास भिजत ठेवले आहे. खायचा सोडा पाव चमच टाकले आहे. मुगाची डाळ भिजत ठेवल्याने कशी भिजली बघूया. छान भिजली आहे आपली मुगाची डाळ. एक पातेलं घेऊया. पुरणाची चाळणी घेऊया. डाळीमधलं पाणी काढून टाकूया. चाळणीमध्ये पुरा डाळ आपली काढून झाली आहे. सर्व पाणी काढून टाकूया. पूर्ण पाणी काढून झालं आहे. पाटा ठेवूया. रुमाल आतरूया. मुगाची डाळ आपण रुमालवर टाकूया. डाळीला आपण पसरून घेऊया. डाळ आपली पसरून झाली आहे. मुगाच्या डाळीला आपण फॅनला अर्धा तास सुकून घेऊया. मुगाची डाळ आपली अर्धा तास सुकेपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया. गॅस पेटवूया. कढई ठेवूया. कोणतं पण कढई चालतंय. अल्युमिनियमचं कढई चालतंय, लोखंडाचं चालतंय. आपण लोखंडाच्या कढईमध्ये मूग डाळ तळूया. कढई गरम होऊ देऊया. कढई गरम झाला आहे. तेल टाकूया. तेल आपला गरम होऊ देऊया. फॅनला अर्धा तास सुकून घेतले आहे. आता आपली डाळ कशी मोकळी मोकळी दिसत आहे बघा. एकदम कोरडी कोरडी झाली आहे आपली डाळ. आपला तेल गरम झाला का बघूया. आपला तेल गरम झाला आहे. आपण चाळणीमध्ये डाळ तळून घेऊया. असं फिरवूया चमचनं. आपली मुगाची डाळ छान तळली आहे. असे चमचनं फिरल्यावर तेल आपला खाली कढईमध्ये पडतो. आता बघूया आपला डाळ कसा झाला आहे. ते बघा एकदम कुरकुरीत झाला आहे. पेपरवर काढूया. सर्व आपण असंच मुगाची डाळ तळून घेऊया. आपण चाळणीमध्ये कशासाठी तळवतो, झारीनं आपली डाळ पूर्ण येत नाही म्हणून चाळणीमध्ये तळून घेऊया. पूर्ण डाळ आपली तळून झाली आहे. आपली डाळ किती छान खळखळीत झाली आहे. हे बघा आवाज येत आहे. सर्व तेल आपल्या डाळीमधला गेला आहे. तर सर्व पेपरवर टाकूया. गॅस बंद करूया. प्लेटमध्ये काढूया. पाव चमच मीठ टाकूया. म्हणजे आपली मूग डाळ एकदम चविष्ट बनते. थोडीशी मिरची पावडर टाकूया. ला मिक्स करून घेऊया. किती छान झाली आहे आपली मूग डाळ. एकदम चविष्ट झाली आहे. या पद्धतीनं मूग डाळ बनवल्यावर छोटे मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. थोडीशी बघूया आपली मूग डाळ कशी झाली आहे. छान झाली आहे. एकदम एकदम चविष्ट झाली आहे. या पद्धतीनं आपण पण मूग डाळ बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.